पण आईला सहज लोक विसरून जातात. म्हणून मी एकच म्हणेल की आईने आपल्यासाठी काय केलं. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. कशी आपली आई नभीची चांदणी तू चंद्राची कोर. शीतला तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य मी जगेन. आई देवा पासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर आलो
बाप रखुमा देवीवर ओ हवी ओ हवी बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर ओ हवी सुख नाही कोठे आली या संसारा 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 वायाव भरी होऊन कायाव भरी होऊन कायाव भरी होऊन दुःख बांधवडी आहे हा संसार बांधवडी आहे बांधवडी आहे हा संसार बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे 14 कल्पभरी आयुष्य जयाला 14 कल्पभरी आयुष्य जयाले 14 कल्पभरी आयुष्य जयाला 14 कल्पभरी आयुष्य जयाले तरी तो राहिला ताटी खाली तरी तो राहिला ताटी खाली तरी तो राहिला ताटी खाली बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे कामने वेगी जाय सुटोनिया कामने वेगी जाय सुटोनिया कामने वेगी जाय सुटोनिया कामने वेगी जाय सुटोनिया करो निरदय माझे हरी करो निरदय माझे हरी करो निरदय माझे हरी दुःख बांधवडी आहे हा संसार 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 सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही कोठे
सुखदायी कोटे आलिया संसार सुखदायी कोटे आलिया संसार नाही कोटे आलिया संसार सुख नाही कोटे आलिया संसार सुखदायी कोटे आलिया संसार सुखदायी कोटा आलिया संसार नाही कोटे आलिया संसार सुख नाही
कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने करता विस्तार त्यांच्या कृपदाने करता विस्तार त्यांच्या कृपदाने करता विस्तार त्यांच्या कृपदाने करता विस्तार पांडुरंगा करू प्रथम पान गुजरे गुजरे जरादा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरो जरज निज मन मुकर सुधारी बरनो रोग बल विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देह मोहि हरो कलेश विकार सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो देवला सेवक झालो देवला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा बहेर विठ्ठल 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 श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरन भव भय दारुण नवकंज लोचन कांज मुख कर कंज बद श्रीराम दयाघन शंकर गुरु महाराज दया करे शंकर गुरु महाराज दया करे शंकर गुरु महाराज जय जय शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर जय जय शंकर पुरविती सासाचे दयाघन शंकर गुरु महाराज
नाही कोठे आलिया संसार, सुख नाही कोठे आलिया संसार, वाया हाव भरी होऊ नका, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान वैष्णव भक्त जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग. मात्र या अभंगामध्ये महाराज सांगतात, जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला काय पाहिजे हो? सुख पाहिजे. पण सुख शोधण्याचं ठिकाणच मनुष्याचं चुकलेले म्हणून सांगतात. तुम्ही आम्ही सुख शोधतो, पण कुठं शोधतो? संसारात शोधतो म्हणून सांगतो. पण ऐका, या संसारामध्ये सुख आपल्याला कुठंच सापडणार नाही. त्याची तुम्ही अपेक्षा सुद्धा ठेवू नका. कारण ज्या संसारात तुम्ही आम्ही वावरतो, जो संसार तुम्ही आम्ही करतो, तो मुळात दुःखाने भरलेला आहे, दुःखाने व्यापलेला आहे. संसार हा दुःखाचाच आहे म्हणून सांगतात. तिथं सुखाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. मग आपण कोण आहोत जे संसारामध्ये सुख शोधतोय? पण ऐका, आपल्याला वाटतं बघा, आपल्याला किती जेमतेम आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये पण आपण फक्त सुखाची अपेक्षा करतो. आज नाही उद्या मिळेल, उद्या नाही परवा मिळेल, आज ना उद्या सुख मिळेल, आज ना उद्या सुख मिळेल. सुखा करता धडपड करतोय, सुखा करता पळपळ पळतोय, मरतोय, पण सुख शेवटपर्यंत आपल्याला सापडत नाही. कारण सुखाचा पत्ता आपला चुकलेला आहे. सुख आपल्याला सापडत नाही. मग 100 वर्ष गेलेले आपल्याला कळत नाही, बरं का? मग विचार करा, 100 वर्ष माणूस जगला काय? आपल्याला वाटतं अजून आयुष्य असतं तर जरा सुखाने गेलं असतं. 14 कल्पाचं आयुष्य ज्या व्यक्तीला होतं, त्याला सुद्धा भीतीने राहावं लागलं, त्याला सुद्धा दुःखात राहावं लागलं. तुमचं आमचं काय आहे गड्या? म्हणून महाराज सांगतात, सुखाची अपेक्षा करण्यापेक्षा सुख ज्या ठिकाणी आहे तिथं वेगाने उठा आणि तिकडे जा. आणि काय करा तर एक मात्र असणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा माझा हरी, त्याला हृदयाशी धरा, तेव्हाच इथून आपली सुटका होईल. त्याशिवाय सुटका होणार नाही. साधं सोपं सरळ सांगतात महाराज. अवघडात जाऊन सांगत नाही, सोपं करून अगदी सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरी मनुष्याला ते समजत नाही. म्हणून महाराजांनी अभंगाद्वारे आपल्याला समजण्याचा प्रयत्न करावा की बाबा हो, वेगाने उठा, सावध व्हा, आणि वेगाने आपल्याला पंढरीश पांडुरंग परमात्माला हृदयाशी धरायचे, जेणेकरून खऱ्या सुखाची प्राप्ती त्या दिवशी आपल्याला होईल, ज्या दिवशी आपण पंढरीश पांडुरंग परमात्माला हृदयामध्ये साठवू, हृदयामध्ये धरू, असं म्हणतात. अभंगाचा शब्दशः अर्थ. चिंतनाकडे वळण्यापूर्वी एक असो नसो भावालो तुझी आठाया, तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. विठ्ठल विठ्ठल चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार. आज या ठिकाणी मगर परिवारातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती असणारे कैलासवासी सौ हौसाबाई वामन मगर या आईंचं असणारं प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्धन. त्यानिमित्तानं या ठिकाणी त्यांच्या असणारी 2 मुलं, 1 कन्या, नातवंड आदी करून असणारा संपूर्ण परिवार एकत्र येऊन आज या ठिकाणी आईंच्या नावाचं आईचं हे श्राद्ध कर्म या ठिकाणी करत आहेत. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो का करावं? मी म्हणते केलंच पाहिजे, कारण जिवंत असताना त्यांनी आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्यात. मग मेल्यानंतर गेल्यानंतर त्यांना मोक्षाला लावायचं काम हे घर परिवाराच्या हाती असतं. म्हणून ते श्राद्ध कर्म घर परिवाराने जर केलं
तर गेलेल्या जीवात्म्याला मोक्ष आहे, उद्धार आहे. आणि म्हणून आपल्या परिवाराने या ठिकाणी आईंच्या मोक्षाकरता, आईंच्या उद्धाराकरता एवढा सगळा केलेला अट्टहास. विठ्ठल विठ्ठल असणारा परिवार. आता बघा, जन्माला आल्या मनुष्याने, आता लोक म्हणतात जो जन्माला आला आणि मरून गेला, आणि मरण जाताना सुद्धा, आपण येताना सुद्धा काही घेऊन आलो नाही आणि जाताना सुद्धा आपण काही नेणार नाही आपण असं म्हणतो, पण जाताना कसं काय आपण काही घेऊन जात नाही, काही ना काही आपण घेऊन जातो बरं का. काय घेऊन जातो? ही जी माणसं कमवली आहेत आणि त्यांच्याकडनं मिळालेलं प्रेम आपण घेऊन जातो. हे जे माणसं आहेत त्यांनी दिलेलं प्रेम, त्यांनी दिलेली आपुलकी, जिव्हाळा हे घेऊन जातो आणि मागं काय ठेवतो तर आपल्या आठवणी शिल्लक ठेवतो. आणि मला वाटतं शरीर रूपाने जरी माणसाने संपलं तरी आठवणी रूपाने माणसाने जिवंत राहावं. आठवणी रूपाने माणसाने राहावं. मग आज दुःखाची गोष्ट आहे, आई तुमच्या आमच्यामध्ये नाहीत, पण एकच मी म्हणेल, दुःखाची गोष्ट जरी असली एक चांगली गोष्ट, महाराज आमच्यातनं एखादा जीवात्मा निघून गेलाय, आमच्या घर परिवाराची काळजी घेणारी आमची माय निघून गेली आहे आणि तुम्ही मात्र काय म्हणताय एक चांगली गोष्ट. तर ऐका, दुःखाची गोष्ट आहे, या मगर परिवाराला पोरक करून घराची माय निघून गेली गड्या. पण सांगेन मी तुम्हाला, आईनं जे मरण आलं ते साधं सुद्धा मरण नाही, सौभाग्याचं मरण. आणि सौभाग्याचं मरण याला भाग्य लागतं, कुणाच्याही पदरात नाही पडत. अनेक स्त्रियांची, लग्न झालेल्या स्त्रियांची देवाकडे इच्छा असते, देवा अरे तुझ्याकडे काही मागणं नाही रे आमचं, फक्त तुझ्याकडे एकच मागतो, काय द्यायचं असेल किंवा नको देव, पण हे मात्र आमच्या पदरामध्ये टाक, काय आम्हाला सौभाग्याचं मरण येऊ दे. ज्या धन्याच्या नावाचं मंगळसूत्र आम्ही घालतो, ज्या धन्याच्या नावाचं कपाळाला कुंकू लावतो, ते मरता क्षणाला चितेवर झोपल्यानंतर सुद्धा आमच्याकडे हे आमचे दागिने असावे रे देवा, याच्यावर आम्हाला काय असं. प्रत्येक स्त्रीची देवाकडे मागणी असते, ते सोनं नकोय, मरता क्षणाला सोनं नकोय आमच्या अंगावर, पण सौभाग्याचं आमचं लेणं आहे ना, ते आम्हाला ते घेऊन जाता यावं, याच्याकरता प्रत्येक स्त्री देवाला म्हणते गड्या, काय नको मला दाग दागिना असू द्या काळमणी, नको मला दाग दागिना असू द्या काळमणी, भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी, नको मला दाग दागिना असू द्या काळमणी. म्हणून दुःखाची गोष्ट आहे आई, तुमच्या आमच्यामध्ये नाहीत, पण त्यांना मरण झालं ते सौभाग्याचं मरण आलं. सौभाग्याची लेणी त्यांना सोबत घेऊन जाता आली गड्या, सौभाग्याची लेणी सोबत घेऊन जाता आली. पण अजून सांगेन, काही लोकांना वाटतं नवरा गेल्यानंतर एका स्त्रीचे हाल होतात, पण सांगू मी तुम्हाला, पती गेल्यानंतर स्त्रीचे हाल होतात असं नाही, तर पत्नी गेल्यानंतर सुद्धा पतीचे हाल होतात, पत्नी गेल्यानंतर नवऱ्याचे हाल होतात. त्याचं कारण, आपली बायको कशी जरी असली तरी म्हातारपणाला पोटभर आपल्याला खाऊ घालणार, आपल्याला कधी उपाशी झोपू नाही देणार. लेकरं बाळ शेवटपर्यंत सांभाळतील का न सांभाळतील हे कलियुग आहे, कलियुगात नाही सांगता येत बाबा, कुठपर्यंत साथ देणार आहेत.
कुठपर्यंत साथ देणार? एक दिवस तरी वैतागून जातील, एक दिवशी पाणी द्यायचं विसरून जातील, एक दिवशी जेवण करायचं विसरून जातील. पण पत्नी आपली म्हातारपणाला कितीही म्हातारी असू द्या हो, रांगत रांगत किचनच्या खोलीमध्ये जाणार आणि दोघांना ताट बनवून आणणार. हो, म्हाताऱ्याला जाग्यावर बसून खायला देणार. पण जर जीवनातनं तीच पत्नी गेली ना, त्या पतीचे मागं किती हाल होतील आपल्याला नाही सांगता येणार गड्या. म्हणून नवरा बायको हे संसाराच्या गाडीतील दोन चाक आहेत. एक जरी चाक निसटलं, एका चाकाला संसाराचा गाडा रेलेलच म्हणून सांगता येत नाही. म्हणून खरं म्हटलं तर मगर परिवाराचा आज दुःखाची गोष्ट आहे. 1 वर्ष झालं आईंना या परिवारातून जाऊन. म्हणून आज ती तिथी आहे, तो दिवस आहे ज्या तिथीला आई या घराला पोरकं करून गेल्या, आई या घर परिवाराला सोडून गेल्या. सांगू, मरणावेळी सगळ्यालाच वाईट वाटतं, सगळ्याला वाईट वाटतं. तो जीवात्मा दारात झोपवलेला असतो, सगळे शेजापाजारी असतात, लेकरं बाळ नातवंड, पती सुद्धा शेजारी असतो गड्या. पण आपल्याला गेलेल्या जीवात्म्याला परत आणता येत नाही, नाही परत आणता येत. मला नवल वाटतं, ज्या क्षणी एखादा जीवात्मा निघून जातो, एखादा जीवात्मा मेलेला असतो, त्याच्या कडेला सगळे बसलेले असतात. काही काही मोठ्याने अंबरडा फोडतात, काही काही रडतात, काही काहींना सहन होत नाही, ते शरीराला सहन होत नाही, काही काही बेशुद्ध सुद्धा होतात रडून रडून. जर गेलेल्या जीवात्म्याची लेक आली तर ते रस्त्यापासून अंबरडा फोडत येते, माय मला सोडून गेली, माय मला सोडून गेली. पण ऐका ना, सगळे शेजारी बसून रडत असतात आणि ते दिवस मात्र त्यांना आठवत नाही की आज ही आई दारात आपल्या पडलेली आहे. आईकडे पाहून आपण रडतो, पण ते दिवस आठवत नाही ज्या दिवशी आपण म्हणतो की आई काय केलं माझ्यासाठी. ज्या दिवशी आपण आईला नावं ठेवतो, ज्या दिवशी आपण आपल्या माईला शिव्या देतो, त्या जीवात्म्याला नावं ठेवतो, ते दिवस मात्र आपल्याला आठवत नाही. माणसाने रडताना तो दिवस आठवला पाहिजे की याच माणसाला आपण त्या दिवशी असं बोललो होतो. कदाचित त्या दिवसानंतर माफी मागितली असती, झालेल्या गुन्ह्याकरता पाया पडलो असतो, आज कदाचित एवढं दुःख वाटलं नसतं. मनामध्ये हुरूर राहते, या माणसाला आपण वाईट बोललो होतं. म्हणून माझं प्रत्येक माणसाला एक सांगणं आहे, जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत चांगलं बोला, चांगलं बोलून राहा, नीट बोलून राहा. कारण कोणता दिवस कधी शेवटचा येईल हे सांगता येत नाही. घर परिवाराचे मगर परिवाराचे चांगले दिवस चालू होते, पण एकाएकी आजचा दिवस यावा, आजच्या दिवशी आई मात्र घर परिवाराला पोरकं करून जावं. कुणाला वाटलं होतं आई निघून जावी, कोणाला वाटलं होतं आई निघून जावी. पण दारात जेव्हा आईचं प्रेत पडलं होतं, सगळे डसाडसा रडत होते. सगळ्याच्या मनामध्ये होतं ही माय माऊली परत दिली पाहिजे. देवा का केलं रे असं? आईनं एक कन्या आहे, 2 मुलं आहेत, नातवंड आहेत, सुना आहेत. सगळ्याला वाटत असेल माईने परत यावं, माईने परत यावं. पण ऐका, एकदा का दारात तो व्यक्ती पडला आणि गर्दी झाली ना, परत तो जीवात्मा परत आपल्याला आणता येत नाही. पण जोपर्यंत माणूस आहे ना, प्रेमाने बोलता यावं, प्रेम देता यावं, नाही तर गेला ना जीवात्मा गेला. आणि खरं सांगू, आज आईन करता आईंचं नुसतं नाव जरी काढलं, घर परिवाराच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आईंचं नुसतं शब्द जरी आईंविषयी मुखातनं आले ना, तरी नकळत आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. याच्यावरनं ओळखायचं माणूस काय होता आणि माणसाचा स्वभाव काय होता. कारण आजकाल माणसं कमी अशी स्वभावाची आहेत. डोळ्यात पाणी कुणासाठी येत नाही बाबा, कुणासाठी पाणी डोळ्यामध्ये येत नाही. ज्या माणसाचं नातं आपल्या हृदयाशी जोडलेलं असतं ना, त्याच माणसासाठी डोळ्यातनं पाणी येतं गड्या, त्याच माणसासाठी डोळ्यातनं पाणी येतं. आणि म्हणून आज आईंसाठी एवढी माणसं जमलेत. आज आईंसाठी त्यांच्या दोन्ही मुलांनी, त्यांच्या कन्येने, आज मगर परिवाराने एकत्र येऊन एवढं सगळं केले. अजून गेलेल्या जीवात्म्याला कशाची अपेक्षा असेल हो? गेलेलं जीवात्मा तर आशीर्वाद देऊन जाईल बाळा हो. अरे मला जाऊन 1 वर्ष झालं, इथं माणसाला कालची गोष्ट आठवत नाही. मला जाऊन 1 वर्ष झालं, पण मला न विसरता माझ्या आठवणीत एवढं सगळं करताय, माझ्या मोक्षा करताय. म्हणून मी तुम्हाला आशीर्वाद देते. आणि असा जर गेलेल्या जीवात्म्याचा आशीर्वाद मिळाला तर अख्खी दुनिया जरी विरोधात गेली तर त्या घरच्यांचा कधी कोणी केसाला सुद्धा हात लावू शकत नाही. ही गेलेल्या जीवात्म्याच्या आशीर्वादाची ताकद आहे. म्हणून त्यांच्या आशीर्वादाकरता एवढं सगळं आज मगर परिवाराने एवढा सगळा अट्टहास केलेला आहे. म्हणून मी म्हणेल, खरं म्हटलं तर आईंचं एवढं सगळं आईने उभा केलं, प्रपंच उभा केला. दोघा नवरा बायकोनी, दोन्ही लेकरांना चांगलं शिकवून त्यांची कन्या सगळ्याच संसार सुखाचे केलं. वाईट वाटतं की हो, ज्या माईने आपल्यासाठी एवढं सगळं केलं, ती माईच आपल्यातनं निघून गेली, वाईट वाटतं. म्हणून मी माईसाठी एकच म्हणेल, होता सोन्याचा संसार या आईचा दरबार, होता सोने सार, होता सोन्याचा संसार या आईचा
दरबार होता सोन्याचा संसार या आईचा दरबार या आईचा दरबार म्हणून खरं म्हणेल की आईंचा आशीर्वाद कायम आपल्या घर परिवारावरती राहू आणि अशीच आईंची सेवा करत राहा एवढंच या ठिकाणी म्हणेल. गोड अशी साथ देणारे आपल्याला आज या ठिकाणी भाग्य आहे की आज या ठिकाणी साथ देण्याकरता आमचे भीमदादा या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे आबा या ठिकाणी आहेत, आमचे आजोबा सुद्धा गोड साथ देणारे. एवढं वय झालं पण स्वर नाही हल्ला गड्या हिथं आम्ही अजून कुठंच नाही तोपर्यंत आमचे स्वर हालायला लागले. खरंच नाही त्याला सुद्धा परमार्थाची एक साधना लागते त्याशिवाय जमत नाही. पण आजोबा या ठिकाणी आहेत. आधी करून असणारे संपूर्ण मंडळी परिचित अपरिचित आधी करून संपूर्ण मंडळी संगमचे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून आपले गारवडचे भजनी मंडळ मगरवाडीचे भजनी मंडळ मानकीचे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत गोड अशी साथ देणारे. आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम जे करत आहेत सुंदर अशी सिस्टीम आहे. गणेश साऊंड सिस्टीम गोड अशी सिस्टीम आहे. सिस्टीमवाल्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या हो. आणि खरं सांगू सिस्टीम म्हणजे आपलं महाराज लोकांचा जीव की प्राण तर आहेच पण सिस्टीममध्ये जे ते सिस्टीमवाले दादा आहेत ना त्यांचा सुद्धा जीव की प्राणच आहे. त्याचं कारण सिस्टीमवाले स्वतःच्या सिस्टीमला एवढं जपतात. परवा दिवशी पाऊस आला होता पावसामध्ये आम्ही भिजत कीर्तन सांगत होतो. सिस्टीमवाले पळत आले माईकला रुमाल बांधला. मला वाटलं 2-4 असे ते रुमाल वगैरे घेऊन आलेत म्हणलं मला म्हणजे असं धरतीवर काहीतरी ते आले कशाला बांधलं माईकला बांधलं सगळं माईक वगैरे ते बॉक्स उघडे होते बॉक्स झाकून ठेवले सगळं पॅकिंग केलं त्यांनी का पावसात भिजू द्यायचं नाही. मग मी काय म्हणलं बाबा माणसांपेक्षा याला एवढं महत्त्व का माणसांपेक्षा सिस्टीमला एवढं जपताय तुम्ही. ते म्हणले महाराज ज्याच्यामुळे आपल्या भाकरीची सोय होते ना आणि ज्याच्यामुळे आपलं नाव होतं ना त्याला कधी विसरायचं नसतं त्याला जपायचं असतं. म्हणून कारण एक वेळ माणसं धोका देऊ शकतात पण ज्याने आपल्याला मोठं केलं ही जी साधनं आहेत ना सिस्टीम म्हणा ही जी साधनं आहेत ना ही आपल्याला कधीच उपाशी मरू देत नाहीत आणि ही आपल्याला कधीच दगा देत नाही. म्हणून यांना जपलं पाहिजे. तुम्ही काय 2 तास आम्हाला गोड बोलणार आहे निघून जाणार आहे हे आम्हाला आयुष्यभर पुरवणार आहे. म्हणून खरंच बाबा ज्याने मला असं वाटतं ज्याने आपल्याला मोठं केलं ज्याने आपल्या भाकरीची सोय केली ना त्याला कधी विसरू नये. पण काळ बदलला. या काळामध्ये माणसं ज्यांनी भाकरीची सोय केली ज्याने आपल्याला मोठं केलं त्याचंच पाय ओढायचा प्रयत्न करतात त्यालाच मारायचं त्यालाच खाली आणायचा प्रयत्न करतात. ही दुनिया आहे बाबा. पण ज्याने मोठं केलं ना त्याला जपता आलं पाहिजे. प्रत्येक माणूस ज्याने मोठं केलं त्याला जपतो आणि जपलंच पाहिजे. अजून मला एक गोष्ट आठवली. आमच्या इथे एक ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे. त्यांनी त्यांच्या ट्रॅक्टरला एवढं सजवलं एवढं धजवलं महाराज. ट्रॅक्टर सजवावा त्याला लाईटिंग काय लावली त्याला तसले झुरमुळ्या लावले ते लाईटिंग म्हणा बल्ब म्हणा काय काय. ते म्हणलं दादा घराला कलर नाही अजून आणि ट्रॅक्टरला एवढं सजवत आहे म्हणलं. ते म्हणले महाराज हे आपला जीव आहे जीव का याच्यामुळे घरात भाकरी येते ना म्हणून ह्याला सजवतोय. हे मला का साथ देणार आहे ना म्हणून याच्यामुळे आहे सगळं. असं ज्याने आपल्याला मोठं केलं ना त्याला नाही विसरलं पाहिजे गड्या. म्हणून खरंच गोड अशी सिस्टीम या ठिकाणी आहे. किती कौतुक केलं तर कमी आहे. म्हणून त्यांचे आभार आधी करून असणारे सर्व मंडळी आणि या ठिकाणी सुंदर अशी मृदुंगाला साथ देणार आमचे गणेश दादा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या. ते लेकरू एवढंसं दिसतंय पण वाजवायला लागलं ना तुम्ही नुसतं बघतच राहाल त्यांच्याकडे. हो असं वादन आहे. आणि खरं सांगू मृदुंग म्हणजे साधा सुद्धा नाही. पखवाज म्हणजे साधा सुद्धा नाही. हे दिसायला जरी मृदुंग छोटा दिसत असला मृदुंग लहान दिसत असला तर याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे जगामध्ये व्यापलेला पंढरीश पांडुरंग परमात्माला बोलवायचं सामर्थ्य या मृदुंगामध्ये. म्हणून हा मृदुंग काही साधा सुद्धा नाही. मग मृदुंगच एवढ्या ताकदीचं आहे तर मृदुंग वादक किती ताकदीचं असेल विचार करा. त्यांच्या दिसण्यावर नाही जायचं गड्या. म्हणून गोड अशी साथ देणारे दादा आहेत आधी करून असणारे सर्व मंडळी आणि एकुलते लाभणारे आपले चोपदार बाबा सुद्धा अगदी धन डाकट. चोपदाराशिवाय कीर्तनाचं नाहीच बाबा काही. असं चोपदार पाहिजेत. शोधून आणा आपण असलेच आणा जा अशा पाहिजेत बरं का बाबा. म्हणून चोपदार बाबा या ठिकाणी आहेत. या भागात कुठेही असलं न विसरता आणि सांगायचं म्हणजे ही माणसं आहेत का नाही
तुम्हाला वाटेल कीर्तनापुरतं आमचं नातं आहे, टाळकऱ्याचं, कीर्तनकाराचं, गायकाचं, कीर्तनकाराचं, सोबदाराचं, कीर्तनकाराचं. अजिबात नाही. माणसं आहेत ना, मला नात म्हणणारी, लेक म्हणणारी, बहीण म्हणणारी माणसं आहेत. इथून बाहेर जरी गेलं तर नाही, लेकीसारखं समजून सांगतात, महाराज असं, महाराज तसं. अगदीच बाबासुद्धा लेकीसारखं प्रेम करणारे बाबा आहेत. आणि दुसरं म्हणजे तुमच्या भागामध्ये ज्यांच्यामुळे येण्याचा योग येतो, ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग येतो, ते आमचे शहाजी काका. त्यांचे अगदी मनापासून आभार. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होत्या बरं, कारण ज्यांनी पाकिटाचं नियोजन केलं त्याला विसरून जमत नाही, म्हणून त्यांचे आभार. आधी करून असणारी संपूर्ण मंडळी, यदा कदाचित नजर चुकीने कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमस्व, पण गोड असे असणारे आधी करून संपूर्ण मंडळी. हा, आता चौदाराची इच्छा आहे म्हणून बरं का. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे पोराला घेऊन कुणीही फिरेल, दिवसा रात्रीचं पोराला घेऊन कुणीही फिरेल, पण पोरीला घेऊन फिरण्याकरता भागाचंच काळीज लागतं, ते माझ्या बाबांकडे. म्हणून आता चौदार म्हणले म्हणून बरं का. नाहीतर बाबाही या ठिकाणी आहेत. आधी करून असणारे संपूर्ण मंडळी आमच्या सिद्धीताई आहेत. असो, गोड असे चिंतनाला प्रारंभ करूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला महाराजांनी गोड सांगावं. सुख नाही कोठे आली या संसार, वाया हाव भरी होऊ नका, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. महाराज सांगतात, इथं आल्यानंतर सुख नाही कोठे आली या संसारा, सुख नाही कोठे आली या संसारा. या संसारात आल्यानंतर सुखाची अपेक्षाच करणं चुकीचं आहे, कारण सुख तुम्हाला आम्हाला भेटणार नाही. भेटणार आता जरी माना हलवत असला तरी तुम्हाला संसारच करावा लागणार आहे, कारण आम्हाला चांगलं माहित आहे संसारात सुख नाही, पण आम्हाला संसार केल्याशिवाय भाग नाही गड्या, आम्हाला तो करावाच लागतो. संसार दुःखानेच भरलेला आहे. कारण बघा, संसार शब्द काढलं की पहिल्यांदा आपल्या लक्षात काय येतं? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. एवढा संसार दुःखाने भरलेला आहे की संसारामध्ये जर सुखाची अपेक्षा, सुखाचं जाऊ द्या, पण सुखाची भाकर खायची असेल तर त्याच्या अगोदर चटके दुःखाचे सोसावे लागतात, मग सुखाची भाकर मिळते. त्याच्याशिवाय भाकरी सुद्धा भेटत नाही बाबा. असा संसार आहे. संसाराकडनं सुखाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण माणूस मात्र सुखाकरता तळमळ करतोय, मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे. पाहिजे का नाही सुख? पाहिजे का नाही सुख? पाहिजे का नाही सुख? बसलेले सुख पाहिजे का दुःख पाहिजे? देवाच्या दारात गेल्यानंतर देवाला तुम्ही म्हणता का, देवा मला दुःख दे? काय म्हणतो देवाला? देवा मला भले शेजाऱ्याला दुःख दे, पण मला काय दे? सुख दे. लोकांना तिकडे काही कमी मिळेना, पण आम्हाला काय पाहिजे? सुख पाहिजे. सुखाच्या अपेक्षेत आम्ही एवढं तळमळ करतोय की खऱ्या सुखापासून आम्ही दूर झालो बाबा. खरं सुख आम्हाला कळना, आणि म्हणून सुखा करता आम्ही अख्खं आयुष्याची बरबादी केली. म्हणतात नाटाच्या अभंगामध्ये एक महाराजांचा गोड असा अभंग, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, यज्ञ नाही केला, क्षण एकायन नाही केला, कधी शासन पावला, हिंडिता दिशाचीन पावला,
काय सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला इंदता साक्षीन पावला माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी माझे स्वहित नेनती म्हणून म्हणतात सगळ्या सुखा करता आपलं आयुष्य आपण काय केलं वाया घालवलं सुखाची तर प्राप्ती आपल्याला नाही झाली सुखा करता तळमळ करत 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 खऱ्या सुखापासून आम्ही लांब चाललो बाबा का आम्ही जिथं सुख शोधतोय तिथं सुख नाही म्हणतात संसारात सुख नाही पण आपल्याला ते कळत नाही आणि वारंवार देवापुढे गेलं की देवाला एकच म्हणणं देवा मला सुख दे देवा मला सुख दे देवाने आपली बिचारे आपली तोंड बघून सुख द्यावं पण आपण तरी सुद्धा मार्ग भटकलो की परत आपल्याला दुःख मिळणार पण आपलं एवढं धाडस होत नाही की देवापुढे गेल्यानंतर देवाला दुःख मागता येत नाही देवाला दुःख मागता येत नाही इतिहासामध्ये फक्त एक व्यक्ती अशी झाली जिने देवाला काय मागितलं माहिती आहे का दुःख मागितलं ती म्हणजे माझी कुंती माता युद्ध झालं सगळं झाल्यानंतर सगळं संपलं पण आता काय झालं माहिती आहे का भगवान श्रीकृष्णाला जायचं होतं मग आता सगळ्यांना काही ना काही द्यायचं काम चालू झालं हे घ्या तुम्हाला ते घ्या तुम्हाला प्रत्येकाला काही ना काही देत आहेत प्रत्येकाला काही ना काही दिल्यानंतर आता कुंती माता शेजारीच बसल्या होत्या आत्याबाई तुम्ही काय मागता का नाही नको बाबा देवा अरे भरपूर आहे अरे माझ्या लेकरांच्या पाठीशी तू एवढ्या खंबीरपणे उभा असताना कशाची गरज आहे का मला नाही आत्याबाई सगळ्याला दिलंय तुम्ही काहीतरी मागा म्हटल्यानंतर कुंती माता तडकन उठून बसल्या देवा मी मागेन खरं लागेल देशील का जगाचा मालक आहे आत्या मी जग चालवणारा मी आहे मी नाही देणार असं तुला वाटतंय का चल देऊन टाकतो तुला माग काय मागायचं ते तर माझ्या कुंती मातेने म्हणा मला काही नको तुला द्यायचं असेल मला फक्त दुःख दे भगवान श्रीकृष्ण हसून म्हणावं अगं वेळ लागलं का ग तुला सगळं जग माझ्याकडनं सुख मागतं सगळं जग माझ्याकडनं सुख मिळावं म्हणून माझ्या पुढे माता पडून घेतं नको ते उपास तापास देव धर्म का सुखा करता आणि तू पहिली अशी स्त्री आहे जी मला काय मागते तर दुःख मागते तुला दुःख कशाला पाहिजे ऐक ना देवा मी चांगलं निरीक्षण केलंय मी चांगलं पाहिलंय ए बाळा ए देवा मला चांगलं माहित आहे की तू सुखात कधी येत नाही त्याचं कारण आम्हाला कधी सुखात तुझी आठवण होत नाही आम्हाला सुखात कधी आठवण होत नाही मावशाव खरं सांगा लग्नाच्या टाइमाला घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं लग्नाच्या टाइमाला बारशाच्या टाइमाला आनंदाचे क्षण असतात त्या क्षणाला तुम्हाला देव आठवतो का लग्नाच्या टाइमाला देव आठवत नाही पण लग्न नाही जमत म्हणल्यावर देव आठवतो लग्न नाही जमत म्हणल्यावर काय होतं देव आठवतो बरं का बारशाच्या टाइमाला मला देव आठवत नाही पण लेकरं बाळ होत नसली तर आम्ही देवाकडे जातो देवा पदरामध्ये एखादं तरी लेकरू असं तेव्हा आम्हाला देव आठवतो म्हणजे जीवाला दुःख झालं की देव आणि सुख आलं की तुम्हालाच म्हणती तेव्हा देव आठवतो का मावशाव खरं सांगा आठवतो का नाही बघा आणि देवाच्या बाबतीत पण आपलं ग्रह असा ग्रह आहे की जेव्हा आपलं चांगलं होतं तेव्हा आपण सहज म्हणतो माझ्या नशिबातच होतं म्हणून चांगलं झालं आणि वाईट झालं की देवानेच केलं त्याचं काही माझं लक्ष आहे म्हणजे वाईट झालं तर देवाने केलं चांगलं झालं तर आपल्या नशिबाने एवढं नशीब चांगलं आहे का आपलं
लय अवघड आहे बाबा. म्हणून हे कळत नाही दुःख मागावं, काय दुःखाची गरज आहे. कारण बघा कुंती मातेने म्हणावं देवा मी चांगलं निरीक्षण केलंय, तू सुखात कधी येत नाही. त्याचं कारण आम्ही सुखात कधी तुझी आठवण काढत नाही. तू दुःखात येतो. दुःखात भक्ताला, तुझ्या भक्ताला हृदयाशी कवटळतो रे तू. म्हणून मला तर चांगलं कळलंय तू दुःखात येतो ना, म्हणून मला फक्त आणि फक्त दुःख दे, बाकी काहीच नको. मला दुःख पाहिजे, दुःखाची अपेक्षा करावी बरं का. पण त्यांनी परमार्थामध्ये राहून भगवंताचं भजन करून दुःखाची अपेक्षा करावी. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती. गडोतयाची संगती, गडोतयाची संगती. मजदे तयाची संगती, दयाची संगती. मजने कमलापती, मजने कमलापती. मजदे कमलापती, मजदे कमलापती. आणि संसारात सुख भेटत नाही. त्याचं कारण संसारात सगळे कसे आहे, सगळे दुःखाने भरलेले. आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे. आठवावे पाय विठोबा, आठवावे पाय विठोबा. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सब दुखियों के भाई रे. सगळे दुःखाने भरलेले. त्याचं कारण बघा, दिसायला सगळे सुखीत दिसतात, दिसायला सगळे सुखी दिसतात. एवढी माणसं बसलेत, एवढी माणसं बसलेत बरं का, एवढी माणसं इथं आहेत, दिसायला सगळे बरेच दिसतात, पण सगळे सुखाचेच आहेत. सगळ्याच्या जीवनात सुख आहे असं काय कायला झोप लागत नाही रात्रीचं. कशाचं सुख, गोळ्या खाऊन झोपावं लागतं तरी झोप लागत. संसार दुःख मूळ चहूकडे गेला. नाही कोठे रात्रंदिवस तलवार. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तलवार. काम बदल बसुनी पाठी लागले
हुशारी संसार दुःख मूळ. दुःखाचं मूळ म्हणजे कोण आहे तर संसार आहे म्हणून सांगतात. मग कुठनं अपेक्षा ठेवावी. दिसायला सगळे सुखात आहे तसं दिसतात, दिसायला सगळे सुखात दिसतात पण कोणी सुखामध्ये नाही. आता खरं सांगा, बसलेल्याला वाटतंय महाराज म्हणजे लई सुखी, 2 तास बडाबडा करायचं, दाबून पाकिट घ्यायचं, महाराजासारखं सुखी कुणी नाही. आणि महाराजाला वाटतं बसलेल्यासारखं सुखी कुणी नाही. आपलं 2 तास ऐकायचं, बडाबडा करायचं ना, काही करायचं नाही. मला वाटतंय तुम्ही सुखी, तुम्हाला वाटतंय आम्ही सुखी, तुम्हाला काय वाटतंय आम्ही सुखी. आम्ही किती सुखी बघायचं असलं तर चला आमच्या सोबत. आम्ही सुखी. लोकांना दिसायला सगळे सुखीच दिसतात. ही माणसं जरी हसत असली का नाही, यांच्या पाठीमागं लई मोठं दुःख असतं. प्रत्येकाच्या पाठीमागं काही ना काही दुःख आहे. पोरगा ऐकत नाही, पोरगा दारू पितोय, बायकोच भांडणं करती, असं होतंय तसं होतंय, शेजारी नीट वागत नाही, लई दुःख आहे. एक आहे का एवढंच काय मज दूध देत नाही, म्हणजे दुःखाचं काही सांगता येत नाही बरं का. दुःख कुठनं कसं येईल. या संसार नगरी बाजार भरला भारी, या संसार नगरी बाजार भरला भारी, बाजार भरला भारी, या संसार नगरी बाजार भरला यात सुख नाही येतात सुख नाही, नाही होतात सुख नाही, यात सुख नाही होतात सुख नाही, यात सुख नाही होतात सुख नाही. या 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 संसार नगरी बाजार भरला भारी, या संसार नगरी बाजार भरला भारी भारी. आणि म्हणून तिथं सगळे देखावे करतात, आम्ही लय सुखी, आमच्या जीवनात लय चांगलं चालू आहे. पण कोण किती सुखी हे फक्त अंतःकरणाला माहित असतं बरं का. म्हणून सगळे दुःखाचे आहे, सगळे दुःखाचे. कारण मुळात हा संसारात आल्यानंतरच आपल्याला दुःख मिळणार. त्याचं कारण अभंगाचं प्रथम चरण. ते आली या संसारात नाही कोठे आली या दुःख नाही कोठे आली या संसारात, हो, दुःख नाही कोठे आली या संसारात, नाही कोठे आली या दुःख नाही कोठे आली या संसारात. बाबावरी होऊ नका, बरी होऊ नका, माया हवाभरी होऊ नका, बरी होऊ नका. बाबावरी आहे हा संसार, बाबावरी आहे हा संसार. दुःख मानवडी आहे हा संसार, हो, दुःख मानवडी आहे हा संसार. नाही कोठे आल्या संसारात, माया हवाभरी होऊ नका, माया हवाभरी होऊ नका. आहे हा संसार, बरी होऊ नका, बरी सुखाची अपेक्षाच करू नये गड्या. मग महाराज सुखाची अपेक्षा करायची मग दुःखात राहायचं का. संसारात आल्यानंतर तुम्ही काय म्हणताय की सुख नाही, मग कसं हो महाराज. जीवाचं सुख आहे म्हणून सांगता. संसारा आली या एक सुख आहे, आणि आठवावे पाय
विठोबाचे त्या पांडुरंग परमात्माला धरलं तर एक मात्र त्याच्याजवळ आपल्याला सुख मिळेल. नाहीतर या संसारात सुखाची अपेक्षा करणंच काय म्हणून सांगतात चुकीचं आहे. कारण आपल्याला संसारात सुख मिळणार नाही. पण संसारात सुख का मिळत नाही त्याचं कारण आहे. संसारात सुख मिळत नाही त्याचं कारण, संसार तुम्ही चांगला करता पण साधू संतांनी संसार सोडावा असं कधी म्हणलं नाही. प्रपंच करावा नेट नेट का कुठे राहू नये फटका परी परमार्थाचा चुटका थोडा तरी, म्हणजे सोडा असं कोणी म्हणलंच नाही, संसार कराच म्हणते. मग संसारात सुख का नाही त्याचं कारण आहे. परमार्थाकडे गेला तर परमार्थात सुख मिळेल, पण संसारामध्ये कितीही झटला कितीही तळमळ केली सुख मिळणार नाही. त्याचं कारण संसारात होतं काय तर आपलं कर्म चुकतं आणि कर्म चुकलं की दुःख येतं. आणि म्हणून संसारात आपली कर्म चुकली की आपल्याला दुःख मिळतं. म्हणून सगळा संसार कशाचा आहे? दुःखाचा आहे. कारण कर्म प्रत्येक क्षणाला आपलं कर्म चुकत जातं. कसं चुकत जातं तर 3 प्रकारचं कर्म, कायिक, वाचिक आणि मानसिक. म्हणजे कायेने केलेलं कर्म, वाचेने केलेलं कर्म आणि मनाने केलेलं कर्म. आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठं घडतात तर संसारात घडतात. म्हणून संसार दुःखाने भरलेले म्हणून सांगतात. कारण कर्म चुकलं की जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहत नाही. कशा प्रकारे अनेक प्रमाणात द्यायला आहेत, पण उदाहरण देऊ आपण. उदाहरण दिलं की पटकन लक्षात येतं. कारण आपल्याला ज्ञानोबा तुकोबारांचे प्रमाण कळायला आपली तेवढी साधना नाही. आणि त्याच्यामुळं मी एकच उदाहरणाने तुम्हाला सांगते की जर आपलं कर्म चुकलं तर दुःख ही आपल्याला येणारच. म्हणून माणसाने कर्म करत राहावं पण चांगलं करावं. आणि या परमार्थामध्ये होतं काय, तुमच्याकडनं कर्म तुम्हाला चुकूच देत नाहीत. देव भगवंत साधू संत कर्म चुकू देत नाहीत. नकळत का होईना पण तुमच्या हातून चांगलं कर्म कुठं घडतं तर परमार्थामध्ये घडतं. पण संसारामध्ये तसं नाही. कर्म चुकलं की दुःख. बघा किती दुःख यावं. एक मनुष्य होता, चांगलं घरदार होतं, सगळं चांगलं होतं, पण ऐका तसा तो मुसलमान होता. त्याचं दररोजचं तो काम करायचं, सगळं त्याचं कार्य करायचं. आता ऐका त्याला देवाच्या आशीर्वादाने, त्याच्या भगवंताच्या आशीर्वादाने त्याला 3 लेकरे होती. चांगला सुखाचा संसार होता. कधी कोणासोबत वाकडं नाही, कधी कोणासोबत काही नाही, सगळं सुखाचं चालू असताना आता ऐका 3 मुलं आहेत. एक सगळ्यात लहान एक लेकरू आहे ज्याला आत्ताशी नुकतं रांगायला लागले. ते एकदम लहान, थोडं 2 वर्षांनी त्याच्यापेक्षा एक मोठं आहे. ते चांगलं चालतंय, बोलतंय चांगलं. आणि त्याच्याहून 3 वर्षांनी एक मोठं आहे. आणि तो मोठं म्हणजे एक 5-6 वर्षाचं पोरग आहे. चांगलं त्याला कळतंय, थोडंफार तरी त्याला चांगलं कळतंय. आता असे असणारे 3 मुलं, सगळं घरामध्ये चांगलं आहे. चांगलं असताना त्याचंही चांगलं आहे. तो त्याचं नैमित्तिक कर्म करतोय, नित्यनेमाचं कर्म. दररोज त्याचं एकच काम की त्याचं एक काम म्हणजे काय, कोंबड्या आणायच्या. मला लई सांगायची गरज नाही, पण तुम्ही माझ्याकडे असं बघताय जर तुम्हाला काही माहित नाही, त्याच्यामुळे मला सगळं सांगावं लागेल. दार मोठं असं घर त्याचं आहे, पण दरवाजा त्याचा घराचा उघडला की समोरच सगळा प्रसंग घडणार, असं सगळी व्यवस्था त्याची होती. आणि तो सकाळ सकाळ एकच काम करायचा की घरासमोर बाजूलाच जाळी होती, जाळ्यामध्ये भरपूर कोंबड्या होत्या. ती कोंबड्या काढायचं सकाळ सकाळ. काय करायचा सगळंच बोलून घेता का करावं आता. ते काय त्याचं काम करायचं. आणि ते बघितलं की लेकरांना कोंबड्याचा आवाज जायचा. लेकरं ते बघायचं आपलं वडील हे काय करतात, म्हणजे नेमकं काय चालू आहे, अब्बू असलं काय करतात. म्हणजे लेकरांना प्रश्न पडला काय. आणि लेकरांनी विचारलं की त्याचं उत्तर हे द्यावंच लागतं. मग आता लेकरं खेळत, दररोज लेकरं अंगणात खेळायला यायची. खेळता खेळता ही बापाजवळ गेली म्हणे, अब्बू बाबा हे काय करताय हो, म्हणे नेमकं हे काय चालू आहे तुमचं. आणि लेकरांना काय सांगायचं म्हणून त्यांनी काय सांगितलं, काय करतोय, खेळ खेळतोय. बरं का, आई बापाची हितच चूक होते. लेकरांना काय सांगायचं म्हणून नको ते सांगितलं की भलतंच लोकांच्या त्या लेकराच्या मनात बसतं. बरं का, म्हणून लेकरांना सांगताना तुम्ही त्या लेकराला संस्कार देणार, तुम्ही त्या लेकरांना शिकवणार आहे. माझ्या मीराबाईची आई एकदाच म्हटली, काय म्हणली, मीराबाईने विचारलं, छोट्याशा मीराबाईने विचारलं, ते वरात चालली होती, नवरदेव पाहिला, ते लग्नाचा विषय हे असं असतं तसं असतं सांगितलं. छोट्याशा मीराबाईने प्रश्न केला, आई मग माझा नवरा कुठं आहे ग, माझा नवरा कुठं आहे. एवढीशी पोरगी विचारते, तिला काय सांगावं. म्हणून श्रीकृष्णाची मूर्ती दाखवून म्हणा, हा हाय तुझा नवरा, हा तुझा नवरा आहे. आणि तेव्हापासून ठरवलं, हा माझा आहे गड्या, आता मी याला सोडणार नाही. म्हणून मीराबाईने कधीच देवाला सोडलं नाही. देवा करता नाचली, जगा करता कधी नाचली नाही.
देवा करता सगळ्या गोष्टी केल्या, कारण लहानपणामध्ये आईने मनामध्ये काय बिंबवलं, हा तुझा आहे तू याची आहे, बरं का. म्हणून लेकरांना शिकवताना समजवताना व्यवस्थित सांगा, कारण तेच आयुष्यभर त्यांना घेऊन चालायचे. अजून सुद्धा आपल्यातल्या अनेक मावशा अशा असतात, लेकरं बाहेर जाऊन लेकरं वेड्यावणी करू नये म्हणून लेकराला खोटं खोटं सांगते, बाहेर जाऊ नको बघ, भूती बाबा आलाय, बागुल भाऊ आलाय, असं होईल तसं होईल. आणि इथं आपली लेकरं अशी भित्री बनतात, त्यांना अंधाराचं एकटं जायला भीती वाटते. जरा त्यांना शिकवा ना, काय होत नाही, तू जा बाहेर, तू जा, तुझ्यात तेवढं तेची होय त्याचे मना, तेची होय त्याचे मना, तेची होय त्याचे मना. वाटते. पण तुम्हाला सांगू, आता तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला सुद्धा रात्रीचं फिरावं लागतं, तुम्हाला भीती नाही का वाटत? आम्ही कशाला भ्यावं? आम्ही वड्यातल्या भूताला भ्यावं, आणि आम्ही त्या सगळ्याचा मोठा भूत आमच्या सोबत आहे, त्या भूतांचा नाथ आमच्या सोबत असताना आम्हाला घाबरायची काय गरज? कारण बादशाह म्हणत नाही त्यांना. आणि म्हणून निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे राहतच नाही महाराज. उलट पळे भूत बागा पळे भूत बागा जगाचा मालक आपल्या सोबत आहे गड्या. पण आपण छोट्या छोट्या गोष्टीला घाबरतो. पण आता पहा, लेकरांना काय सांगायचं म्हणून बापाने सांगितलं, बाळ मी खेळ खेळतोय. मी काय खेळतोय? खेळ, गेम करतोय म्हणे, गेम खेळतोय. खेळ कसा खेळ आहे? काय नाही हो, याच्यातनं कोंबडी बाहेर काढायची, दन किरणे असं करायचं तसं करायचं सांगितलं. आणि म्हणे मग याने काय होणार? काय नाही, जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत तिचे तुकडे करत राहायचे. लेकरांना सांगितलं, लेकरांनी पाहिलं. मग एकदा का तुकडे झाले की आपण जिंकलो. आणि आजपर्यंत बाळ तुझा बाप कधी हारला नाही. तुझा बाप आजपर्यंत कधी हारला, आणि आपली पिढी हारलीच नाही म्हणे कधी. आणि जिंकत राहायचं या खेळामध्ये. कारण आता कोंबडी तर काही करू शकत नाही. मग बिचारी
आपणच जिंकणार आहे म्हणे. लेकरांना सांगितलं बघा, आणि लेकरांना तुम्ही काही सांगा ते पटकन लक्षात ठेवतात, पटकन कुठलीही गोष्ट. म्हणून लेकरांपुढं एखादी गोष्ट बोलताना सांगताना माणसाने 1 नाही 2 नाही 10 वेळा नाही 1000 वेळा विचार केला पाहिजे. कारण लेकरं तेच भविष्यामध्ये घेणार आहेत बरं का, तेच घेणार. आता पहा, ते झालं बापाने ते सगळं सांगितलं, लेकराच्या ते लक्षात बसलं. पण 2 दिवस झालं असं, तिथल्या कोंबड्या आणण्याकरता बाप निघून गेला, सकाळ सकाळ निघून गेला. ही लेकरं 2 लेकरं उठली, ती मोठी जी होती ती उठून बाहेर आली. आल्यानंतर सकाळ सकाळ अंगणामध्ये खेळायची. खेळत असताना त्यांना दिसायचं की आपले वडील पण तिथं खेळ करतायत. आणि ते पाहिलं की तिथं त्यांनी निरीक्षण केलं तर तिथं कोणच दिसेना. आणि ते मग त्यातलं जे मोठा मुलगा होता तो पळत तिथं गेला आणि त्याने विचार केला म्हणे, अरे आपले बाबा दररोज इथं खेळ खेळतात, गेम खेळतात म्हणे, आणि आज काही इथं दिसत नाही. पण त्याने विचार केला, आपल्या अब्बूचा खेळ बंद पडू द्यायचा नाही, आपल्या बापाचा खेळ बंद पडू द्यायचा. आपल्या बापाने सांगितलं ना आजपर्यंत ते कधी हारले नाहीत, मग आज जर इथं खेळ खेळायला ते नसले ना हारले तर कसं होणार? कसं होणार? आपले अब्बू आपल्यावर काय होतील, नाराज होतील म्हणे, आपल्यावर राग होतील. काय करावं विचार केला पोराने. आणि ऐका, पोरगा म्हणला खेळ बंद पडू द्यायचा नाही. बारकं पोरगा तिकडे अंगणात खेळत होतं 2 नंबरचं, त्याच्या हाताला धरलं म्हणे, अब्बूचा खेळ बंद पडू द्यायचा नाही, बापाचा खेळ बंद पडू द्यायचा नाही, चल म्हणे. त्याच्या हाताला धरून त्याला वडत आणलं. आणि आता ऐका बरं का, कर्माचं वारं फिरलं की कसं फिरतं आणि दुःख कसं येतं. त्या बारक्या पोराला त्या मोठ्या पोराने आणलं, लेकराला आणलं, आणि तिथंच कोंबड्याची जाळी बाजूलाच होती आणि कोंबड्या काढायच्या. आणि त्या मोठ्या लाकडावर त्याच कोंबड्याचं काम असायचं बरोबर. त्या लाकडावर त्या मोठ्या पोराने बारक्या पोराला झोपवलं आणि ते म्हणे खेळ बंद पडू द्यायचा नाही. तिथं तेच हत्यार होतं ज्या हत्याराने दररोज कोंबड्या कापल्या जातात, दररोज मारल्या जातात, तेच हत्यार होतं, तोच चाकू होता. आणि त्याने विचार केला, बापाचा खेळ बंद पडू द्यायचा नाही. आणि म्हणून त्याच लाकडावरती बारक्या पोराला झोपवलं, 2 नंबरच्या भावाला झोपवलं, तेच हत्यार घेतलं आणि त्याचं हात तोड, पाय तोड आणि मुंडकं तोड, शेवट डोकं सुद्धा तोडून टाकलं महाराज. आता ऐका, पण ज्या क्षणी हात तोडत होते ओरडायचं मोठमोठ्याने. आणि हे काय म्हणायचं, हा कोंबडी ओरडते तसं ओरड ना, असं नाही, आण होते रे कोंबडी ओरडत होत तशी ओरड. आणि असं सांगितल्यानंतर आता ते बारक्याला वेदना व्हायला लागले. बाबा हात तोडत लय ओळायचं पोरग, दादा नको रे दादा मला त्रास होते, दादा मी मरतोय रे दादा मला त्रास होतो, मला कसं तर. अरे काय होत नाही, खेळ आहे, मी आहे असं तुला परत करतो. हात पाय तोडत जसं मुंडक्यावर त्याच्या घाव घातला, त्याने फक्त मोठ्याने म्हणा दादा, आणि तो आवाज आतमध्ये आईच्या काना पडावा. आणि याने मोठ्याने ओरडल्यानंतर आता मोठ्या पोराला विचार काही कळे ना, आणि त्याने विचार केला आता सगळं झालं, तुकडे झाले, म्हणजे आपण जिंकलो, आपल्या बापाला आपण हारू दिलं नाही, आजचा खेळ आपण जिंकलो, आपल्या बाबाला आपल्यावर अभिमान वाटेल. पण आता बारक्याला आपण परत जागा करूया म्हणे, उठवूया म्हणे. उठवण्याकरता परत हात जोडले, परत पाय जोडले, परत ते मुंडकं जोडलं महाराज, आणि त्याला हलवून उठवायचा प्रयत्न केला. किती जरी त्याने हलवलं, पोरगं उठल का? नाही उठणार. लय हलवलं बाबा, ते पोरगं उठना दिसलं, हे रडायला लागलं मोठं, रे दादा ए बाला तसं करू नका रे, छोटा भाऊ आहे माझा, अरे उठ, तू नाही उठला तर अब्बू मला जिवंत ठेवणार नाही, अरे मला मारून टाकते, अरे उठ ना तू. हातपाय त्याचे जोडले, सगळं केलं, पण तो उठना. पण आता ऐका, त्याला भीती वाटायला लागली की आता आपलं काही खरं नाही, अब्बूला जर कळलं तर आपलं काही खरं नाही. ऐका, ज्या क्षणी त्याचं मुंडकं तोडलं होतं त्या क्षणी तो मोठ्याने ओरडला होता. ते ओरडणाऱ्याचा आवाज आतमध्ये घरात गेला, तेव्हा त्याची आई होती ती लेकराला स्नान घालत होती, लेकराला आंघोळ घालत होती. आणि आंघोळ घालताना मोठा कसला टप असतो, आपल्याकडे असेल, पाहिला असेल, टप असतो, त्या टपामध्ये लेकराला बसवलं, वरून तोटी चालू होती, ती आंघोळ घालत होती. आंघोळ घालता तोटी तिने बंद केली, पण आंघोळ घालता ती असं स्नान घालत होती, त्याला बसवलं होतं चांगलं धरून, साबण लाव, कुठं काय कर, आंघोळ घालायचं त्याचं चालू आहे. पण तेवढ्यात पोराचा जसा कानावर आवाज पडला, हे एका क्षणात तेवढं झालेलं आहे की जसा पोराचा आवाज कानावर पडला, अरे झालं काय म्हणून उठून दारात येऊन बघते, काय झालं रे बाळानो, अरे काय झालं म्हणून दारात थोडंसं पुढे येऊन बघते, तर तिचं लेकरू हातपाय विच्छिन्न अवस्थेमध्ये, हातपाय वेगळे झालेले आहेत, मुंडकं वेगळे झालेले, शरीर वेगळं. आणि ते तिच्या दृष्टीने पाहिलं, एका आईने आपल्या लेकराचे तुकडे पाहिले, आणि तिची हालत काय होणार आहे गड्या, जागेवर ती बेशुद्ध झाली. आणि बेशुद्ध झाल्यानंतर मात्र
बेशुद्ध झाल्यानंतर मात्र आता या पोराला वाटलं आईने पाहिलंय, आईला पण काहीतरी झालंय, भावाला पण काहीतरी झालंय, पण हे जर आपल्या बापाला कळलं, आपला बाप आपल्याला जिथं ठेवायचं नाही गडे, मारून टाकेल. काय करावं, कुठं काय, काहीच त्याला सुचेना. थरथर 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 अंगाने इकडे जावं का तिकडे जावं, कुठं पळावं काहीच सुचना. पण फक्त धावायचं, पळायचं एवढं मनामध्ये ठरवलं आणि पळत 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 घरावरती गेला. आदोगरच्या घराला कडणी काही नव्हतं महाराज. घरावरती गेला, कुठं जावं, काय करावं, आता अब्बू मारतील, आता माझं काही खरं नाही, मी अपराध केला, काय झालं म्हणे, कसं झालं, काही त्याला कळले ना. त्या थरथर त्या अंगाने त्याने पळायचा प्रयत्न केला आणि घरावरून घराच्या पाठीमागं पडला. पण घरावरून पडल्यानंतर घराच्या पाठीमागं मोठमोठ्याले दगड होते, दगडात पडला आणि पोराचा जागेवर मृत्यू झाला. पोरगं मरून गेलं जागेवर. मुलगा मेल्यानंतर आता झालं असं, थोड्या वेळाने त्या माईला जाग आली. आता ऐका, थोड्या वेळाने त्या माईला जाग आली आणि जाग आल्यानंतर ती उठली तडकन. जाग आली तिला, ती उठली तडकन आणि तिने विचार केला नेमकं झालं काय, काय झालं. आली ती लेकरांजवळ, त्या लेकराजवळ आली जे त्या लाकडावरती छिन्न बिछिन्न अवस्थेमध्ये पडलेले हात पाय सगळं वेगळं आहे. त्या लेकराजवळ आली, म्हणे देवा अरे काय केलं, अरे काय आहे म्हणे. मोठमोठ्या रडायला लागली गडी, हंबरडा फोडायला लागली. मोठ्या पोराला शोधते, अरे दादा, अरे कुठं आहे तू, अरे बघ काय झालं आपल्या बाळाला, अरे कुठं आहे तू. त्याला शोधत शोधत इकडं तिकडं रडती अवस्थेमध्ये तिलाही काही सुचेना. इकडं तिकडं बघते, शोधत शोधत घराच्या पाठीमागं गेल्यानंतर तिला दगडामध्ये कोण गावलं, कोण सापडलं, तिचा मोठा मुलगा सापडला. मोठा मुलगा स्वतःच्या हातामध्ये उचलून घेतला आणि पुढं आले. जिथं ते तुटलेल्या अवस्थेत मुलगा होता त्याच्याजवळ आणून याची बॉडी ठेवली. आता दोघं समोर आहे तिच्या. आणि ऐका, एका आईच्या जीवनात एवढ्याहून जास्त दुःखाचा दिवस कधीच नसतो जेव्हा तिच्या समोर तिची लेकरं मरतात. गाड्या तिच्या समोर तिची लेकरं मरतात. ढाय मोकळून रडायला लागले, ए देवा, ए अल्लाह, हाच का तुझा न्याय म्हणे. आजपर्यंत कुणाला कधी वाईट बोललो नाही, आजपर्यंत कधी कुणाला वाईट वागलो नाही रे, हाच का न्याय. माझ्या काळजाचे तुकडे माझ्या समोर मेले रे, अरे काय अपराध आहे, काय अपराध आहे. म्हणून त्यांच्या समोर बसून डसा 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 रडते. तिला काय करावं काही सुचना. पण ऐका, तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की या दोन लेकरांना पाण्याच्या नादात आंघोळ घालणारं लेकरू आहे असं टपात सोडून आपण आलेलो. ती पळत गेली महाराज. लेकराला आत्ताशी नुकतं रांगा येते, त्याला टपातनं बाहेर निघता येते का काय. भले जरी तिने तोटी बंद केली असली तरी टप पाण्याने भरलेला होता आणि लेकरू त्यात बुडून मरून गेलं. बुडून मरून गेलं. त्या दोन लेकरासाठी जरा कमी तिला वाईट वाटलं असेल, पण त्या तान्या लेकरा करता मात्र आता मात्र तिला काय करावं काही सुचेना. ते तान्ह लेकरू हातात उचललं, तडकन बाहेर आली. तीनही लेकरं समोर आहेत, काळजाची तीनही लेकरं तिच्या डोळ्यासमोर आहेत. आकाशाकडे पाहिलं, ए देवा, अरे आजपर्यंत तुला मानत होतो, तुझी भक्ती करत होतो, तू आहे असं म्हणत होतो, पण बस म्हणे आज कळलं खोटं आहे सगळं. खोटं नाही म्हणे सगळं. देव असतो, देव मागं पुढे असतो, देव सगळं करतो, खोटं आहे म्हणे. देव काय करतो बघितलं ना. अरे माझ्या पोटचे गोळे नेले रे देवाने. देवा, अरे जी काय शिक्षा द्यायची ती आम्हाला द्यायची ना. अरे काय चुकलं तर आम्हाला सांगायचं, आमची लेकरं न्यायची काय गरज होती. डसा डसा माय रडायला लागली. देवा हे चुकीचं केलं देवा. देवा एक पण माझा प्राण घेतला असता तरी मला चाललं असतं, पण तू माझी पोटची गोळच नेले रे. खरं सांगू माय, ज्या माईचं लेकरू तिच्या डोळ्यासमोर जाताना तिच्या जीवनात एवढं दुःख असतं नाही सांगता येत, नाही सांगता येत. ज्या लेकराला लहानाचं मोठं केलं तेच लेकरू जर निघून गेलं, त्याच लेकरासोबत अपघात झाला, त्याच लेकराचं जर वाईट झालं ना, त्या माईला काय करावं काय एक एक दिवस कसा तरी बिचारी काढते, एक एक दिवस. म्हणून माझं तरुण पोरांना सांगणं आहे, ही माई लेकरा करता तिळतिळ मरत असते. म्हणून तरुण पोरांना माझं सांगणं आहे, एक वेळ भीक मागून खावं लागलं तर खा, एक वेळ काही करा, कुठलंही काम करा, पण कधी आत्महत्यासारखा विचार मनामध्ये आणू नका गड्या, कधीच नाही. कारण तुम्ही निघून जाता, पण नंतर मात्र ह्या आईला किती सोसावं लागतं बाबा. दररोज ही आई तुमच्या आठवणीत रडते, दररोज आठवणीत रडते का माझं पोटचं गोळ गेला, माझं लेकरू गेलं, आणि जाताना एक शब्द तरी मला बोलायला हवं होतं, मला सांगायला हवं होतं. तिळ मरते गड्या माई. मग एवढं आईचं दुःख नाही आपल्या शब्दात वर्णन करता येत. ती माई डसा डसा रडायला लागली, हाच का देवा तुझा नाही का. तेवढ्यात बाहेर गावी आणाय गेलेला सामान आणाय गेलेला तिचा नवरा परत येतो, आणि जेव्हा नवऱ्याने हा प्रसंग पाहिला ना, ती नवऱ्याला मिठी मारते, बघा ना देवाने काय केलं म्हणे. तुम्हाला लय विश्वास देवावर, देव असा देव तसा, तुम्हाला लय तुमच्या देवावर विश्वास म्हणे. काय नाही, आजपर्यंत केलेलं सगळं वाया गेलं. ऐका, डसा डसा दोघंही रडतायत, हाच का तुझा न्याय. आणि सांगू तुम्हाला, देवाला नको नको ते बोलाय त्यांनी चालू केलं, देवाला शिव्या दिल्या अक्षरशः. मला
मला असं वाटतं जी भक्ती तेवढ्या योग्यतेची आहेत ना त्यांनी देवाला बोलावं. आपलं कधीच काही नाही, आपण देवाला नाव ठेवू एवढा अधिकार नाही आपला बाबा, एवढा अधिकार नाही. मग काय कळला देव आपल्याला, काय कळला देव काय आपल्याला? देवाला नको नको ते त्यांनी बोलायला चालू केलं नाही का? तेवढ्यात आकाशवाणी होईन, आकाशातून आवाज यावा, ए बाबा बोललास ते बोललास, पण देव नाही, देव वाईटच करतो. मी आजपर्यंत कधी कुणासोबत वाईट केलं नाही आणि मी करणार सुद्धा नाही म्हणे. कारण माझं काम आहे तुम्हाला जन्म देणं आणि तुम्हाला परत बोलवणं, म्हणजे तुमचा मृत्यू. जन्म मृत्यू माझ्या हातात आहे, पण त्यामधलं आयुष्य तुमच्या हातात दिलंय. कसं जगायचंय तुम्ही ठरवा ना. जर तुम्ही जशा तुमच्या पद्धतीने जर जगला तर ते फेडायला सुद्धा, ते तुम्हाला भोगायला सुद्धा तुम्हालाच येणार आहे. मी तिथं नाही येऊ शकत. कारण ऐका, तुमची लेकरं मेली म्हणून तुम्ही मला दोष देता. तुमची लेकरं गेली, तुमच्या डोळ्या देखत गेली, मग तुम्ही मला नावं ठेवता की आम्ही आजपर्यंत कधी कुणाचं वाईट केलं नाही, आजपर्यंत आम्ही कधी कुणासोबत वाईट वागलो नाही, तुम्ही असं म्हणता. जरा आठवा बरं, दररोज सकाळनं काय करता? दररोज सकाळनं काय करता? ज्याची मुंडकी छाटता तीही कोणाची तरी लेकरच असतील की. केले कर्मचा त्याची भोगाने उपजले आईचे किती उपजले मेने आईचे किती केले कर्म घाले त्याची भोगाले उपजले मेने आईचे कर्मी जे उरावे सुख दुःख भोग भोगावे. हे भोग कशाचे आहेत? आपल्या कर्माचे भोग आहेत, हे दुसरं काही नाही. आणि कनरुसावे लगावे बहुता आपुजा संचिता वाचनिया आपुजा संचिता वाचनिया करू नका. कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं. प्रत्येकाचं कर्म जर चुकलं ना, तुम्हाला अजून सांगेल, काही काही लोक गळ्यामध्ये माळ घेतात आणि कर्म चुकीची करतात. अपराध आहे गड्या, आणि कर्म फेडावं लागणार आहे. आणि बरीच लोक कर्म करायच्या अगोदर साधू संतांनी सांगितलंय, गीतेमध्ये सांगितलंय, कर्मण्यवाधिकार असते, कर्म करा पण फलाची अपेक्षा करू नका, कर्म करत राहा. पण आपलं कसं आहे, आपण कर्म करायच्या फळाची अपेक्षा करतो, म्हणून दुःख आपल्याकडे आहे. कर्म चुकलं की दुःख मिळणार आहे. मग संसार दुःखाचा भरलेला आहे, सुखाची अपेक्षा नाही. त्याचं कारण आपलं कर्म चुकलं की दुःखाची प्राप्ती आहे, म्हणून संसार दुःखाचा आहे. अभंगाचा दुसरा चरण. दुःख बांधावाडी दुःख बांधावाडी दुःख बांधावाडी आहे हा संसार
तुमचं आयुष्य म्हणजे काय थोडं आहे का? 1-2 वर्ष नाही, हा 4 युगाचं एक कल्प. म्हणजे त्या 4 युगाला आयुष्य किती आहे हे खूप मोठं गणित आहे. आता सांगायला आपल्याला वेळ नाही म्हणून बरं का. पण त्या कल्पाचं आयुष्य ज्यांना होतं, 14 कल्पाचं आयुष्य ज्याला होतं, त्यांना सुद्धा या दुःखापासून सुटका नाही भेटली. त्यांना सुद्धा या दुःखाला घाबरून ताटीखाली राहावं लागलं. मग तुमचं आमचं काय? मग याच्यातनं सुटका करण्याकरता, दुःखातून बाहेर निघण्याकरता काहीतरी सांगा. मग एकच मार्ग आहे गड्या. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. या सगळ्यातनं या दुःखातनं सुटायचं असेल तर एक करावं लागेल, ते पंढरीश पांडुरंग परमात्माला धरावे लागेल. मग कसं? हाताने टाळीन मुखाने नाम विठोबा रखुमा. दुःखाचा विसर नाही कोठे
नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधावे महाराज मावळे दानराज मावळे महाराज मावळे दानराज मावळे महाराज मावळे दानराज मावळे एक मात्र भगवंतापाशी आपल्याला सुख मिळणार आहे म्हणून त्या भगवंताला हृदयाशी धरायचे. अनेक साधू संतांनी सांगितलं हृदयाशी आम्ही धरलं गड्या, कारण साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. आमचं हृदय म्हणजे मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमच्या हरीला पांडुरंगाला साठवू, कारण ते आमचं सुख आहे म्हणून सांगतात. त्याला सुख म्हणतात का? आणि जेव्हा जेव्हा सुखाची अपेक्षा करू आम्ही तेव्हा तेव्हा त्याला पाहू का? तुका मने माझे याची सर्व सुख, तुका मने माझे याची सर्व सुख, सुख एक हेची ठाई बहुपाई संताच्या. तुकाराम 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 तुकाराम. भाग्यवान आहेत ज्यांच्या अंगाखांद्यावरून आईने हात फिरवला, कारण आईचा हात म्हणजे सामान्य नाही, आईचा हात म्हणजे साक्षात देवाचा हात आहे. भाग्यवान लोक आहेत ज्या हाताने आईच्या हाताने त्यांना खाता आलं गड्या. म्हणून या आईची वेडी माया घास भरविते तुला छकुल्या. या आईची वेडी माया घास भरविते तुला छकुल्या. आणि तिला जर कोणी विचारलं, देवाने जर तिला विचारलं माय तुम्हाला काय पाहिजे, ती माय देवाला सुद्धा म्हणते देवा तुझ्याकडे काही मागणार आहे रे, पण तुला द्यायचं असेल तर एकच दे, माझं आयुष्य सुद्धा माझ्या लेकराला लागू दे, माझं आयुष्य सुद्धा माझ्या लेकराला लागू दे. एवढं प्रेम जगाच्या पाठीवर कोण करेल का गड्या.
कोण करेल का सांगा? शेवटच्या श्वासापर्यंत लेकरावरती प्रेम करत राहते. नवे नवे मरून सुद्धा ती पुन्हा जिवंत होते, फक्त लेकरासाठी, फक्त आणि फक्त लेकरासाठी. पण त्या लेकरांना मायबापाचं प्रेम कळत नाही, आईचं प्रेम कळत नाही. उभं आयुष्य ती माई फक्त आपल्यासाठी प्रेम करते, डोळं झाकेपर्यंत ती आपल्यावर प्रेम करत असते. जगाच्या पाठीवर कुणी काही विचारलं की निस्वार्थ भावनेने प्रेम करणार कोण आहे? जगाच्या पाठीवर आपली माय आहे. आठवा ते दिवस आपल्या आईने आपल्याला कसं सांभाळलं. आपण हजार चुका करतो, आपला बाप आपल्याला 2 फटक्यामध्ये सरळ करतो, आणि आपली आई गालावून हात फिरून आपल्याला सांगते, दादा असं करू नये, दादा तसं करू नये, ताडे असं वागावं, असं करावं. प्रत्येक वेळेस समजून सांगणारे कोण आहेत? आपली माई आहे गड्या. म्हणून जगा दुनिया सगळ्याला विसरावं, पण माईला विसरू नये गड्या. लहानाचं मोठं त्या आईने केलेलं आहे, तर हाताचा पाळणा करून त्या आईने आपल्याला सांभाळलेलं आहे. आणि म्हणून पण आईला सहज लोक विसरून जातात. पण मी एकच म्हणेल, त्या आईने आपल्यासाठी काय केलं? तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. कशी आपली आई? नभीची चांदणी तू, चंद्राची गोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य मी जगेन. आई देवा पासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर. तिला मायेचा प्रेमाचा काय म्हटलंय? सागर म्हणले. खूप आयुष्य लेकरांसाठी करते. इथं एवढ्या लेकी बसले, गेलात कधी माहेरला, आई आपल्याला सगळा वानवळा देते हो, सगळा वानवळा देते. जाताना आपण जरी एका पिशवीवर गेलो तर आई मात्र आपल्याला 4 पिशव्या परत लावते, 4 पिशव्या भरून देते. एवढं प्रेम आईचं असतं. म्हणून आपल्या आईच्या प्रेमाचे उपकाराची जाणीव ठेवून आज आपले मगर परिवार आईंसाठी एवढं सगळं करत आहेत. आज खऱ्या अर्थाने आईंना वाटेल या घराकरता, घर परिवाराकरता केलेलं कुठंतरी भाग्याला पुण्याला आलं. म्हणून आज जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली तरी न विसरता माझ्यासाठी करतात. मी म्हणेल अशीच आईंची सेवा करत राहा. आईंचं प्रेम, आईंचा आशीर्वाद कायम आपल्या घरावरती राहो. घर परिवार खरंच चांगलं आहे, आनंदाचं आहे, पण दुःखाचे डोंगर हे येत असतात. पण त्यातून सावरायचं असतं, आणि त्यातून सावरण्याकरताच तर दारामध्ये हरी कीर्तन आहे किंवा. आणि म्हणून या दुःखातून सावरण्याचं बळ आपल्या मगर परिवाराला देवो भगवंत, एवढीच ज्ञानोबा तुकोबांच्यांनी प्रार्थना करेन. आणि बघा, आई एवढं प्रेम करणारं जगा दुनियात कोणीच नाही. पण सांगू, आई एवढं प्रेम अजून सुद्धा एक व्यक्ती आपल्यावर करते. आई एवढंच प्रेम, आई एवढीच माया, आई एवढाच जिव्हाळा जर आपल्यावर कोणाचं असेल तर म्हणजे आपली बहीण असते. ती म्हणजे आपली कोण असते? बहीण असते. तुम्हाला सांगू, बहीण कशी जरी असली तर शेवटी ती बहीण आहे. ती कधी नाही कामाला आली, तिने इस्टेटीमध्ये आपले हिस्सा मागितला म्हणून आपण तिच्यावर रागवत असेल, काही करत असेल, ती कधी नाही कामाला आली तरी रक्षाबंधनाला राखी बांधायच्या तरी कामाला येते बरं का. आणि म्हणून मला असं वाटतं एक तरी बहीण असावी जी आईसारखी प्रेम करणारी असावी. आज या घर परिवाराला पोरकं करून त्यांची माई निघून गेली, पण या दोन्ही भावांवरती प्रेम करणारी त्यांची ताई, त्यांची बहीण आहे. आणि याच बहिणीवरती आपल्या आईसारखं प्रेम करून बघा, ती बहीण सुद्धा आईसारखं प्रेम तुमच्यावर केल्याशिवाय राहणार नाही. कारण भावावरती, आपल्या घर परिवारावरती आईनंतर जर आईसारखं प्रेम कोण देणारी असेल तर बहीण देते महाराज, बहीण देते. आणि म्हणून बहीण भावाचं नातं खूप मोठं आहे. काही काही लोकांनी बहीण भावाच्या नात्याला कलंक आणला, भांडणं करून, काही काय बोलून. पण सांगू, बहीण भावासारखं नातं या जगा दुनियेत नाही. त्याचं कारण बहीण भावाचं नातं पवित्र आहे. बहीण भावाच्या नात्याला उंची जर कुणी दिली असेल तर भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मायेने दिली. बहीण भावाचं नातं काय असतं त्यांनी दाखवून दिलं. बहीण भावाच्या नात्याची उंची जर कुणी वाढवली असेल तर माझे ज्ञानोबा आहे
आणि माझी आदिशक्ती मुक्ताबाई यांनी वाढवली गड्या. बहिणीने फक्त मांडे खाण्याची इच्छा व्यक्त करावी. अरे जगा दुनियेने मांड्या करता काही नाही दिलं सामान तरी चालेल, पण बहिणीने इच्छा व्यक्त केली. बहिणीची इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्या पाठीवरती मांड भाजून द्यावं, एवढं भाव बहिणी करता करू शकतो. म्हणून बहीण भावाच्या नात्याची उंची वाढवणारी माणसं म्हणजे माझ्या ज्ञानोबर आहे आदिशक्ती मुक्ताबाई, श्रीकृष्ण भगवान, द्रौपदी माई आणि एवढंच काय तर छत्रपती संभाजीराजे आणि त्यांची बहीण म्हणजे रानूबाई. आणि खरं सांगू यांनी खरं तर बहीण भावाच्या नात्याची उंची वाढवली महाराज. बहीण भावाचं नातं काय असतं हे जगाला दाखवून दिलं. बहीण भावासाठी भरपूर करते, भावही बहिणीसाठी भरपूर करतो. आणि म्हणून या घर परिवाराला आईनंतर जर दुसरी कुठली आई असेल ते एकुलते एक असणारे त्यांची कन्या आहे, तिच्याच ठाई आई पहा. आईंचा आशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही. असणारे आधी करून संपूर्ण मंडळी ज्यांच्यामुळे ही सेवा आली त्यांच्या आभार. आधी करून सगळ्याचं भरपूर वेळ या ठिकाणी झाल्यामुळे कोणाचा जास्त नामोल्लेख करत नाही, पण खरंच गोड अशी साथ दिली बरं का. आणि आधी करून असणारे सर्व मंडळी. आणि दुसरं म्हणजे हे कीर्तन आपल्याला वर्षानुवर्ष दररोज पाहता यावं याच्याकरता सुंदर असं कीर्तनाची शूटिंग या ठिकाणी ज्यांनी केली, ज्यांचं नाव आपल्या भागामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं भरपूर नाव आहे ते असणारे ओम साई क्रिएशन असणारे यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे, सध्या टॉपला ज्यांचं चॅनल चालतंय ना ते ओम साई क्रिएशन आज आपल्या इथं उपस्थित आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. मावशा हो, ज्यांनी पदर नाही घेतले ज्यांनी पदर घेतले सगळ्या दिसल्या कॅमेऱ्यात. हां, त्याच्यामुळे आता घरी गेलं की ओम साई क्रिएशन टाकायचं आणि बघायचं आपण कसं दिसलोय. आणि खरं सांगू एक कॅमेराची खासियत अशी असते महाराज, माणूस कसा जरी असला तर कॅमेरामध्ये चांगलाच दिसतो बरं का. त्याचं कारण बघा, आपण कधी कुणाचं ऐकत नाही, पण कॅमेरा पुढे गेलो की आपल्याला ऐकावं लागतं. हसा थोडं, रडा थोडं, रडा म्हणत नाही पण हसा म्हणलं की आपण हसतो. पण ऐका ना, मला असं वाटतं कॅमेरासमोर आपण आल्यानंतर हसतो ना, एका फोटो करता, इथला विषय नाही मी म्हणत, पण एका फोटो करता सेल्फी घेत असताना म्हणा, फोटो काढत असताना म्हणा, आपण एका फोटो करता क्षणभर हसतो. आणि क्षणभर हसल्यानंतर आपला एक फोटो जर चांगला येत असेल तर दररोज हसल्यानंतर आपला आयुष्याचा फोटो का चांगला येणार नाही. आणि खरं सांगू इथले फोटो इथंच राहणार आहेत, पण आयुष्य नावाचा फोटो हा देवाजवळ जाणार आहे. पण आनंदी राहा, प्रेमाने राहा. दुःख जीवनामध्ये येत असतं, फक्त ज्या माणसाने आपल्याला मोठं केलं, ज्या माणसाने आपल्यासाठी केलं त्याच्या उपकाराची जाणीव ठेवा आणि आयुष्य जगत राहा. एवढे बोलून या ठिकाणी झालेली सेवा साधू संतांच्या गुरुवर येसू बाबा यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय विठ्ठल.